अर्जुन म्हात्रे हा एक तरुण, आकर्षक आणि महत्त्वाकांक्षी मुलगा होता. तो मुंबईत राहत होता आणि एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करत होता. त्याचा भाऊ राजेश हा त्याच्यापेक्षा मोठा होता. तो एक यशस्वी व्यापारी होता. राजेशची पत्नी मीनाक्षी ही पुण्यात कॉलेजमध्ये प्राध्यापक होती. मीनाक्षी ही सुसंस्कृत, बुद्धिमान आणि सुंदर स्त्री होती. तिचे वय 32 वर्षाचे होते, तर अर्जुन फक्त 26 वर्षाचा होता. एकदा अर्जुन पुण्याला त्याच्या भावाच्या घरी गेला. त्यावेळी राजेश व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईला गेला होता. अर्जुन आणि मीनाक्षी यांच्यात चांगली ओळख होती, पण त्यावेळी त्यांच्यात एक वेगळाच संबंध निर्माण झाले. दोघेही एकमेकांकडे आकर्षित झाले आणि त्यांच्यात अनैतिक संबंध जुळले. हे संबंध गुप्त होते, पण त्याच्या जीवनात एक वेगळीच भावना निर्माण झाली. काही काळानंतर राजेशला या संबंधाबद्दल काहीशी शंका आली. त्याने मीनाक्षीवर नजर ठेवली आणि अर्जुनच्या वागण्यातील बदल त्याच्या लक्षात आला. राजेशने या संबंधाचा शोध घेण्याचा निर्णय घेतला. त्याने एका खाजगी कंपनी एजंटला नियुक्त केले आणि अर्जुन आणि मीनाक्षीच्या संबंधाबद्दल माहिती मिळवली. राजेश हा कठोर स्वभावाचा माणूस होता. त्याला या प्रकारच्या विश्वासघाताचा फार राग आला. त्याने अर्जुनला त्याच्या घरातून हकलून दिले आणि मीनाक्षीशी त्याने नाते तोडले. अर्जुनला त्याच्या भावाच्या या वागण्यावर फार दुःख झाले, पण त्याला त्याच्या चुकीची जाणीव होती. तो मुंबईत परत गेला आणि त्याने आयुष्यात एकदा नवीन सुरुवात केली. मीनाक्षीला राजेशच्या वागण्याचं फार दुःख झालं. ती एकाकी आणि निराश झाली. तिने आपल्या आयुष्यातील हा अध्याय पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला. ती पुण्यात राहिली आणि आपल्या कामात मग्न झाली. काही काळानंतर अर्जुनने आपल्या आयुष्यात यश मिळवले. तो एका यशस्वी व्यावसायिक झाला. आता त्याला त्याच्या भावाच्या आणि मीनाक्षीच्या आठवणी येत असत, पण तो त्यांच्याशी संपर्क साधत नव्हता. एकदा त्याला मीनाक्षीची एक पत्र आली, ज्यात तिने त्याला भेटायला बोलवले. अर्जुनने तिच्या भेटीसाठी पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. पुण्यामध्ये अर्जुन आणि मीनाक्षी यांची भेट झाली. दोघेही एकमेकांना भेटून खूप आनंदी झाले. मीनाक्षीने अर्जुनला सांगितले की तिला कॅन्सर झाला आहे आणि तिला फक्त काही महिनेच जगायचे आहे. तिने अर्जुनला माफी मागितली आणि त्याला सांगितले की ती त्याला प्रेम करते. अर्जुनने तिला माफ केले. तिच्या आयुष्याचे शेवटचे दिवस सुखाचे करण्याचे वचन दिले. अर्जुन आणि मीनाक्षी यांच्या प्रेमाची ही कथा गुंतागुंतीची आणि भावनिक होती. त्यांच्या जीवनातील हा प्रवास एकमेकांच्या जवळ आणून गेला, पण त्यांच्या प्रेमाला समाजाच्या नियमांमुळे मान्यता मिळाली नाही. शेवटी त्यांच्या प्रेमाची परीक्षा झाली आणि एकमेकांसाठी आपले आयुष्य समर्पित केले. मीनाक्षीच्या मृत्यूनंतर अर्जुनने आपल्या आयुष्यात पुन्हा एकदा नवीन सुरुवात केली. त्याने आपल्या भावाशी संपर्क साधला आणि माफी मागितली. राजेशनेही अर्जुनला माफ केले आणि दोघेही भाऊ पुन्हा एकत्र आले. अर्जुनने आपल्या आयुष्यातील या अनुभवातून शिक्षण घेतले. त्याने आपल्या जीवनात पुढे जाण्याचा निर्णय घेतला. ही कथा प्रेम, विश्वासघात, माफी आणि पुनर्निर्मितीची होती. अर्जुन आणि मीनाक्षी यांच्या जीवनातील हा प्रवास एकमेकांच्या जवळ आणून गेला, पण त्यांच्या प्रेमाला समाजाच्या नियमांमुळे मान्यता मिळाली नाही. शेवटी त्यांच्या प्रेमाची परीक्षा झाली आणि त्यांनी एकमेकांसाठी आपले आयुष्य समर्पित केले.